जर कंसामध्ये 3चा m वर्ग भागाकारात 3चा घातांक m कंसात वर्ग आणि मोठ्या कंसाला घातांक 1/m बरोबर 81 तर m ची किंमत काढायची। मग हे करत असताना आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी हा 3 m चा वर्ग जशाला तसा लिहून पुढे भागाकारात एक नियम घ्यावा लागेल की जर कंसामध्ये काही घात असेल आणि कंसालाही घात असेल तर त्यांचा गुणाकार होतो हे आपल्याला मांडावं लागेल। म्हणजे m गुणिले 2 म्हणजे 2m असं मांडावं लागेल आणि हा जो आहे 1/m। आता या ठिकाणी बघा इथे मी 2m का केलं नाही, कारण इथे कंस नाही त्यामुळे याला जशा तसं मांडावं लागलं। कंस असेल तर त्या दोघांचा गुणाकार होत असतो। मग पुढे 81 म्हणजे इथे 3चा पाया घेऊन 3चा चौथा घात म्हणजे 81 लिहावं लागेल। आता पुढे आणखी बघा यामध्ये काय होतंय, कंसालाही घात आला आणि कंसातही घात आला। मग अशा वेळी काय होईल, हा 1/m ह्या दोघांनाही गुणून घ्यावा लागेल, कारण की घातांकाचा घातांकाला की गुणाकार होत असतो। मग 3 हा m वर्ग म्हणजे m गुणिले m 2 वेळा त्याला गुणिले काय होईल 1/m पुढे भागिले 3चा 2m आहे त्याला गुणिले 1/m होईल आणि बरोबर 3चा चौथा घात। मग या ठिकाणी 1 असतो डोक्यावर घात, इथे 2 येतं, मग याच्यातला हा पूर्णपणे 1 कट झाला आणि इथे 1च शिल्लक राहिला, m चा घात 1 राहिला आणि या ठिकाणी हा पूर्ण कटच झाला। मग काय राहिलं इथं 3चा घातांक m पुढे भागिले 3चा घातांक, आता बेच होईल म्हणजे 2च राहील आणि पुढे या ठिकाणी 3चा चौथा घात राहील। मग आपला नियम आहे की पाया जर समान असेल तर घातांकाची ते वजाबाकी करावी लागेल, कारण की भागाकार आहे। मग m-2 ही घातांकांची वजाबाकी बरोबर हा 4 जशाला तसा। मग या डाव्या बाजूला -2 आहे तो उजव्या बाजूला प्लस मध्ये होईल आणि 4 + 2 म्हणजे m ची किंमत राहील 6।